शरीरात व्हिटॅमिन डी कमी असण्याची लक्षणे. आपण सतत आजारी आहोत असे वाटणे ही व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची अत्यंत कॉमन लक्षणे आहे. मात्र याबाबत अनेकांना माहितीच नाही. कारण व्हिटॅमिन डी ही प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये अनेक व्हायरससह लढण्याची क्षमता कमी होऊ लागते आणि त्यामुळे आपण सतत आजारी पडायला सुरुवात होते. सतत कमकुवतपणा आणि शरीरात थकवा जाणवणे हे देखील नकळत नसलेले मात्र व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे लक्षण आहे. तुम्हाला सतत थकल्यासारखे वाटत असेल तर व्हिरिस याकडे लक्ष द्या. यामागे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे कारण असू शकते, जे शरीराच्या एनर्जी स्तर प्रभावित करून तुमचा मूड देखील खराब करू शकते. व्हिटॅमिन डीच्या कमतरता असेल तर तुम्हाला सतत नैराश्याचा सामना करावा लागू शकतो. वास्तविक कमकुवतपणा आणि थकवा तुमच्या मनावर अधिक परिणाम करतात, मानसिक आरोग्य खराब करते. नैराश्य लोकांना सहजपणे ग्रासते आणि सध्या याबाबत अधिक गोष्टी समोर येत आहेत. त्यामुळे सतत नैराश्य जाणवत असेल तर व्हिटॅमिन डीची तपासणी करून घ्या. व्हिटॅमिन डी कमतरता आहे की नाही हे कळत नसेल तर त्याचे एक लक्षण म्हणजे तुमच्या केसांची गळती, केसांचा विकास खराब होऊ लागला असेल तर व्हिटॅमिन डीची कमतरता होत आहे हे लगेच समजावे. त्यामुळे तुम्ही शॅम्पू अथवा औषधांचा वापर करूनही परिणाम दिसत नसेल तर व्हिटॅमिन डी तपासून घ्या. ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आहे त्यांच्या त्वचेवर सतत रॅश येतात आणि मुळमे हे देखील सामायिक समस्या आहे. इतकेच नव्हे तर तुम्ही व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे तुम्ही वयापेक्षा अधिक मोठे दिसू लागतात. हे लक्षण तुमच्या लक्षात येत नाही. ज्या व्यक्ती उन्हात सहसा जातच नाही आणि सतत गाडीतून फिरणे अथवा घरात राहण्याला प्राधान्य देतात, अशा व्यक्तींना जास्त व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा धोका असतो. तसंच ज्या व्यक्तींना दुधाची ॲलर्जी आहे अथवा लॅक्टोज इंटॉलरंट असून व्हेगन डाएट फॉलो करणाऱ्या व्यक्तींना याचा धोका अधिक असतो. ज्या महिला स्तनपान करत आहेत, वयस्कर व्यक्ती, लठ्ठपणाने त्रस्त व्यक्ती अथवा ज्यांना गास्ट्रिक सर्जरी झाली आहे अशा व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा धोका वाढलेला दिसतो. आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी कमी आहे तर ही फळे खा. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात लोकांच्या जीवनशैलीत झालेले बदल, कामाच्या निमित्ताने सतत घरात बसून काम करणे, उन्हाचा संपर्क कमी होणे यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता मोठ्या प्रमाणात दिसून येते. व्हिटॅमिन डी आपल्या शरीरात किती आवश्यक आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे. हाडे मजबूत ठेवणे, रोगप्रतिकारक वाढवणे आणि शरीराच्या इतर कार्यासाठी याची अत्यंत गरज आहे. त्यामुळे आजच्या पिढीने याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. जर तुम्हाला व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवत असेल तर आहारामध्ये कोणते पदार्थ समाविष्ट करायला पाहिजे हे माहीत असायला पाहिजे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहारातून आपल्याला व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढू शकतो. व्हिटॅमिन डी मिळण्याला सर्वात नैसर्गिक मार्ग म्हणजे सूर्यप्रकाशात वेळ घालवणे. पण जेव्हा आहाराची गोष्ट येते तेव्हा मासे हा सर्वात उत्तम पर्याय आहे. पॉपलेट, मॅकेरेल आणि सार्डिनेल यासारख्या तेलकट माशांमध्ये व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणात आढळते. मासे नियंत्रित आहारात समाविष्ट केल्याने तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळू शकते. त्यामुळे हाडे आणि स्नायूंना आवश्यक पोषण मिळते. जर तुम्ही शाकाहारी असाल किंवा मासे खाणे पसंत करत नसाल तर मशरूम हा एक उत्तम पर्याय आहे. मशरूम नैसर्गिक सूर्यप्रकाश वाढत असल्यामुळे त्यात भरपूर व्हिटॅमिन डी असते. विशेषतः शिटाके आणि पोर्टोबेलो मशरूममध्ये हे अधिक प्रमाणात असते. दररोजच्या आहारामध्ये मशरूमचा समावेश केल्यास व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण होऊ शकते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच अंड्याच्या पिवळ्या भागात म्हणजे अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये व्हिटॅमिन डी आढळते. जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आहार घेणे शक्य नसेल तर रोज एक अंडे खाणे सोपे आणि पोषक असू शकते. अंड्याची व्हिटॅमिन डी तुमच्या हाडांना
बळकटी देण्यात आणि शरीराच्या एकूण कार्यक्षमतेत सुधारणा करण्यास मदत करते. त्याचे दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ व्हिटॅमिन डीचे उत्तम स्रोत आहेत. बाजारात उपलब्ध असलेल्या दुधाच्या काही ब्रँडमध्ये खास व्हिटॅमिन डीचे फर्टिफिकेशन केले जाते, ज्यामुळे त्यातून अधिक प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळू शकते. दही, ताक आणि चीज यासारखी दुधाचे पदार्थ नियमित आहारामध्ये समाविष्ट केल्यास शरीराला आवश्यक व्हिटॅमिन डी मिळणे आणि हाडे मजबूत होतात. कधीकधी फक्त आहारातून पुरेसे व्हिटॅमिन डी मिळवणे शक्य नसतं. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट घेणे गरजेचे असते. बाजारात उपलब्ध असलेले विविध व्हिटॅमिन सप्लिमेंटचा वापर करून व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढू शकता. त्याचबरोबर आलमंड आणि सोया मिल्क हे देखील व्हिटॅमिन डी फोर्टिफिकेशनसाठी प्रसिद्ध आहेत, ज्यामुळे शाकाहारी लोकांसाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शरीरावर होणाऱ्या परिणामापासून बचाव करण्यासाठी योग्य आहार घेतल्यास तुमच्याकडे हाडे, स्नायू आणि रोगप्रतिकारक बळकट राहील. योग्य आहार आणि आवश्यकता असलेल्या सप्लिमेंट मदतीने तुम्ही व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करू शकता आणि हेल्दी लाईफस्टाईल जगू शकता. व्हिटॅमिन डीची कमतरतेची लक्षणे चांगले आरोग्य राखण्यासाठी व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे ओळखणे महत्त्वाचे असा तज्ज्ञांचा आग्रह आहे. उष्णकटिबंधीय देश असूनही अनेक भारतीयांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता दिसून येते. भारतामध्ये अजूनही व्हिटॅमिन डीची 68% इतकी कमतरता ही केवळ शहरी भागात नाही तर ग्रामीण भागात दिसून येते. यामागील कारणांमध्ये शहरीकरण, जीवनशैली, त्वचेचा रंग, ड्रेस कोड व सर्वात महत्त्वाचे आपली आनुवंशिकता पूर्वस्थिती यांचा समावेश असतो. त्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता ओळखणे आणि मात करणे अत्यंत गरजेचे आहे. शरीरात जेव्हा व्हिटॅमिन डी कमतरतेमुळे हाडांवर परिणाम होतो तेव्हा हाडांच्या सर्व समस्या सुरू होतात आणि शरीरातील प्रतिकारशक्ती यामुळे प्रभावित होते. तसेच हृदयाशी संबंधित आजार सुरू होतात आणि ऑटोइम्युनिटी संबंधित सर्व समस्या सुरू होतात. तसेच यामुळे न्यूरोलॉजिकल आजार अधिक होतात. इन्फेक्शन वाढण्याचा धोका वाढतो. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे गरोदर महिलांमध्ये गुंतागुंत होऊ शकते. तसेच ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर देखील कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे आपण योग्य आहार घेणे गरजेचे आहे व आपल्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता कमी झाली असे जाणवल्यास आपण योग्य आहार घेऊन व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करा व आपले आरोग्य निरोगी ठेवा.